तर आपण पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी मी एक चिरलेलं गाजर, 4-5 कढीपत्त्याची पानं, रात्री भिजवलेले मूग, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घेऊ शकता। आणि हे सर्व, एक मिरची टाका आणि त्यामध्ये सर्व बारीक करून घ्या, जाडसर असं बारीक करा। त्यामध्ये मी अर्ध चिरलेलं बीटही घातलेलं आहे आणि हे सर्व बारीक करून घ्या। ते थोडंसं नॉर्मल जाड ठेवा, जास्त जाड ठेवू नका। आणि तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही काढू शकता। हे सर्व बारीक करून घ्या, एका ताटामध्ये काढून घ्या। मी 2 बटाटे आधीच बॉईल करून ठेवली होती। त्यामध्ये मी एक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बटाटे मॅश करून टाका। हे सर्व एकत्र झाल्यानंतर तुम्हाला आवडेल ती मसाले घाला, जसे की लाल तिखट, हळद, चाट मसाला किंवा धना पावडरही घालू शकता। मी दोन्ही घातलेलं नाही आहे। मी हळद, तिखट आणि हिंग, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तुम्ही मिक्स करायच्या वेळेस तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठही घालू शकता, मी घातलेलं नाही आहे। आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला। आणि चांगल्या गोल आकाराचे शेप देऊन टिक्की तयार करून ठेवा। आणि पॅन गरम झाल्यावर तुम्ही त्यात तेल किंवा तूप घालू शकता। आणि तूप घातलं तर खूप छान हे गोल आकाराचे शेप देऊन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वाटेल तो शेप द्या तुम्ही, जसे की तुमचे मुलं खातील तो शेप द्या। आणि लहान मुलं किंवा मोठे कोणीही खायले खूप छान लागतात। हे चांगले क्रिस्पी होईपर्यंत चांगले शेकून घ्या। चांगले क्रिस्पी झाले की काढून घ्या। त्यामध्ये तुम्ही सॉस किंवा ग्रीन चटणी किंवा मेयोनीज सोबतही खाऊ शकता। आणि तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसे झालेत। थँक्यू।